अर्धी रात्र आणि एवढ्या झुंसांमध्ये मी कुठे चाललो चला सांगतो. तर मित्रांनो, माझ्या मम्मीला पॅरालायसिसचा मायनर अटॅक आला होता. जसं मला ही गोष्ट कळाली, मी दुपारी कामावरून तुरंत घरी निघालो. त्यानंतर मी काही शूट नाही केला, कारण डोक्यात फक्त मम्मीची टेन्शन चालली होती. आम्ही मम्मीचा सिटी स्कॅन वगैरे केला होता मेवा हॉस्पिटलमध्ये आणि रात्री 1 वाजता रिपोर्ट मिळणार होती. म्हणून तेवढ्या रात्री पुन्हा निघालो. पहिले हिमांशू आणि आकाशला उचलला आणि आम्ही निघालो मेवा हॉस्पिटलकडे. रात्रीच्या 1 वाजला होता, पण इकडे एवढा क्राऊड होता की असं वाटत पण नव्हतं रात्रीचे 1 वाजले. सांगा मित्रांनो कमेंट मध्ये नागपूरचा हा कोणता एरिया आहे. मग आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. सिटी स्कॅन रिपोर्ट आली का बघितलं तर आणखी 1 तास वेट करा असे म्हणाले. बाहेर आलो तर एक माणूस पूर्ण डोक्याला पट्टी लावून झोपला होता. मग आम्ही तिथेच बसून थोडा टाइमपास करायला लागलो. तेवढ्यात दोघं घरी बदला लागली भूक, तर काही खायला गेलो. मग बाहेर गेलो, तिथे फालुदा खाल्ला. फायनली सिटी स्कॅन रिपोर्ट मिळाले आणि आम्ही घरी निघालो. घरी आलो तर मम्मी माझ्या आवाजाने उठून बसली होती. तिला पाणी वगैरे घेऊन दिलं. रात्रीचे 3 वाजले होते. मग मी पण गेलो झोपायला. भेटू पुन्हा सकाळी 6 वाजता. जय शिवराय.